या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापुरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेल्या परंपरेनुसार मानाच्या तेली समाजाच्या वतीने श्री अंबाबाई, श्री जगदंबा माता या देवस्थानच्या वतीने श्री क्षेत्र तुळजापूर येथील अश्विन पौर्णिमा या पवित्र दिवशी होणाऱ्या छबिना या धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी तेली समाजाच्या वतीने काठ्या पालखी संध्याकाळी 6 वाजता शुक्रवार पेठेतून प्रस्थान करण्यात आले। प्रारंभी दोन्ही देवस्थानाची समाजाची कुलस्वामिनी अंबाबाई जगदंबा मातेच्या मूर्तीची पूजा करण्यात आली। पालखीतील असलेल्या उत्सव मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवी सचिन कल्याण शेट्टी, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, सचिव दत्तात्रय मेनकुदळे, विजय पुकाळे, शिवानंद येरटे यांची उपस्थिती होती। श्री जगदंबा, श्री अंबाबाई या देवस्थानच्या श्री क्षेत्र तुळजापूर येथे पौर्णिमेनिमित्त पायी जाणाऱ्या मानकऱ्यांचा सन्मान करून महाराष्ट्रातील व देशातील आलेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या, आलेले संकट दूर करा, शासनाने सर्वतोपरी मदत त्वरित करावी असं साकडं श्री तुळजाभवानी मातेच्या छबिनासाठी निघालेल्या या मानाच्या देवीच्या चरणी सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने घालण्यात आले। स्वागत आहे। शिवलाड समाजाचे अंबाबाई उर्फ जगदंबा मंदिर आणि शिवलाड समाजाचे अंबाबाई मंदिर या दोन मंदिराच्या या काठी आणि पालखी आहेत। तर आज आपण शिवलाड समाजाच्या अंबाबाई उर्फ जगदंबा मंदिरच्या समोर आहोत। या मंदिराची एक काठी आणि अंबाबाई मंदिराची अजून एक काठी, अशा 2 काठ्या तुळजापूरला पायी चालत जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला या दोन्ही काठ्याला छबिनासाठी उपस्थित राहण्याचा मान आहे। आणि या काठी पालखीचं तुळजापूरपर्यंत पायी चालत जाण्यासाठी शिवलाड तेली समाज आणि शुक्रवार पेठेतील इतर अनेक समाजाचे सर्व भक्त या काठीबरोबर सहभागी असतात आणि तुळजापूरपर्यंत पायी जातात। मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता आपला छबिना आहे। तत्पूर्वी आज आपण इथून निघाल्यावर सोमवारी सकाळी सिंदखेडमध्ये मुक्काम असेल। पूर्ण दिवसभर मुक्काम झाल्यावर मंगळवारी सकाळी 7 वाजता सिंदखेडवरून जुन्या डोंगर मार्गाने काठी आणि पालखी दोन्ही मंदिराच्या या जुन्या डोंगर मार्गाने तुळजापूरमध्ये प्रवेश करतील। तिथं गेल्यावर प्रथम शिखर दर्शन जे तुळजाभवानीचं होतं तिथं शिखर दर्शन घेतल्यावर तुळजापूरच्या नगर परिषदेकडून या दोन्ही मंदिराच्या विश्वस्तांचा आणि मानकऱ्यांचा सत्कार होतो आणि तिथून पुढे काठी आणि पालखी चालत पाटलांच्या वाड्यापर्यंत जाते आणि तिथं मुक्कामाला थांबते। तिथं महाप्रसाद होतो। त्या दिवशी तुळजापूर भवानीला महानैवेद्य दाखवलं जातं आणि संध्याकाळी महाप्रसाद होतो। संध्याकाळी 7 वाजता पाटील वाड्यापासून शहाजी पाटलांचा म्हणजे आताचे सचिन पाटील यांच्या वाड्यापासून दोन्ही मंदिराच्या काठी आणि पालखी या मंदिराच्या दिशेने आपल्या छबिनाच्या उत्सवासाठी पुढे प्रयाण करतात। 9 वाजता तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ही काठी आणि पालखी पोचते। तत्पूर्वी तुळजाभवानीचा छबिना निघत नाही अशी ही पूर्वापार परंपरा चालू आहे। तर या दिवशी या तुळजाभवानी मातेचा जो छबिना निघतो तो छबिना उचलण्याचा या सगळ्यांना मान आहे, प्रमुख मान तो आहे। त्यानंतर या काठी पालखीची आपल्या सोलापूरकरांच्या वतीने आपण तिथं हजेरी लावतो आणि तुळजापूरचा मान घेतो। त्या दिवशी तुळजापूरच्या जिल्हाधिकारी अर्थातच मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्याकडून पूर्वपरंपरेप्रमाणे मंदिराचे दोन्ही मानकरी यांचा सत्कार होतो आणि त्यांना मानपान दिला जातो। दुसऱ्या दिवशी पुन्हा छबिना निघतो आणि तिसऱ्या दिवशी कल्लोळची आंघोळ करून काठी आणि पालखी सोलापूरकडे प्रयाण करते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।